नमस्कार मंडळी, मी कोकणी सुजल. तर आजचा आपला नवीन ब्लॉग असणार आहे आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आज मंडळी सगळं मला माहिती असेल, कोकणातली माणसं आपली ज्याची आतुरतेनं वाट बघत असतात तो सण म्हणजे आपला शिमगा. आणि आज आमच्या इथे शिमगा आहे निव्यामध्ये. तर आज आपण जातो बघायला. तर बघूया आपण पुढे ब्लॉग कसा होतोय तो. तर चला स्टार्ट करूया ब्लॉग. तर आता आपण पोचलोय मंडळी देवभेळ्याच्या इथे. इथं आपली पहिली पालखी नाचते आणि इथं नाचून झाल्याच्या नंतर आपला जो मेन मधल्यावाडी जागा आहे तिथे जाऊन नाचते. चला आता आपण बघूया पुढे जाऊन. तर मग कसा वाटला निवेकरांचा शिमगा. तर आता आपण पोचलोय मधलेवाडीमध्ये आणि तुम्हाला पुढे दिसतच असेल की किती मोठ्या प्रमाणात हा आपला पालखी नृत्य सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होतो तो. तर हे जरी तुम्हाला आता खाली दिसत असेल तसं काही नाही. थोड्या टायमाने जेव्हा पालखीवरती येईल तेव्हा तुम्ही फक्त पब्लिक बघा. इथे उभं राहायला जागा नसते, एवढे इथं पब्लिक असते आणि सर्वात मोठ्या प्रमाणात हा आमचा सण इथे निव्यात साजरा होतो. तर तुम्ही हा कार्यक्रम बघण्यासाठी आलात असाल तर कमेंट करून सांगा. आणि हा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय तर नक्कीच एक कमेंट करून सांगा. तर चला आता पुढे तुम्हाला मी इथे कोणकोणती दुकानं आहेत ती दाखवतो. तर इथे सर्वात मोठ्या प्रमाणात सगळी दुकानं लागलेत. तर चला पुढे बघूया. स्पेशल चायनीज सेंटर आहे बघा, हर चायनीज सेंटर. नंतर तुम्हाला सगळं दाखवतो. इथं सगळे स्टॉल लागलेले आहेत म्हणजे जर पाठी थांब